आपल्यासोबत पंकजाताई मुंडे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक संघर्षाला जे आहे ते तुम्ही सामोरे गेला होतात। संघर्षामध्ये कार्यकर्ते सोबत होते, आज विजयी झालाय काल, तर आज देखील कार्यकर्ते बाहेर पाहायला मिळत आहेत। काय आपली प्रतिक्रिया? कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। माझी प्रतिक्रिया सर्वप्रथम आभाराची, आभार संघटनेचे, पक्षाचे आणि या कार्यकर्त्यांचे जे निस्वार्थपणे पदाकडे न पाहता माझ्याबरोबर सतत राहिले, त्यांच्यामुळे मला हे मिळालेलं आहे। ते माझ्या बागे आहेत म्हणून माझी शक्ती आहे आणि माझी शक्ती आहे म्हणून मी आहे। त्यामुळे मला हे संपूर्ण यश हे त्यांना द्यायचं आणि आभार पक्षाचे मानायचे। दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर मोठी आव्हानं जी आहेत ती येत्या काळामध्ये असणार आहेत, कारण की लोकसभेमध्ये तुम्ही लढला होतात, लोकसभेमध्ये तुमचा पराभव झाला। आता काल विधान परिषद झाली, त्याच्यामध्ये विजय जरी झाला असला तरी आगामी 3 ते 4 महिन्यांवरती विधानसभा आहेत, तर त्या दृष्टीने पक्षाच्या दृष्टीने कशी तयारी असणार आहे? पण राजकारण आणि निवडणुका म्हणजे जय पराजय चालतच असतो। मोठे मोठे नेते ज्यांची आपण नावं काढली देशातले 10, तर त्यांनी कधी ना कधी कुठल्या तरी अशा संघर्षाला सामोरे गेलेले आहेत। त्यामुळं माझा पराभव झाला 19 मध्ये विधानसभेमध्ये। आता जी निवडणूक होती ती निवडणूकच वेगळी होती, मी त्याला पराभव मानतच नाही। मी उलट मानते विजय की अशा परिस्थितीमध्ये 6,75,000 काहीतरी मतं मी घेऊ शकले आणि मला 10 मतं म्हणजे यादी केली देशातल्या सर्वोच्च मतांची, तर ती मतं आपल्याला मिळाली अशा कठीण परिस्थितीत। आणि त्याचा मला अभिमान आहे की ज्या पद्धतीने ती निवडणूक आम्ही कॅरी केली आणि लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, थोडक्यात घासून तो पराभव झाला। त्यामुळे मी त्याला माझ्या पराभवाच्या ह्याच्यात मानत नाही। आपल्या संस्कारांना न सरेंडर करता, कोणाविषयी काही अपशब्द न बोलता, कुठल्याही प्रकारच्या लोकांमध्ये भेदभाव न करता ती निवडणूक लढायचा जो प्रयत्न आम्ही केला त्याला यश आलेलं आहे आणि तेच भविष्यात चित्र असावं अशी माझी अपेक्षा आहे। आता येणाऱ्या निवडणुका चॅलेंज आहे आम्हाला, पण ते चॅलेंज आता वरचेवर सोपं होत जाणार आहे, कारण कालच्या निवडणुकीमध्ये आम्ही आधी आत्मविश्वासातच होतो महायुती म्हणून, आणि कालच्या निवडणुकीमध्ये त्याच्यात शिक्कामोर्तब झालेला आहे। रिअल दिसतोय आता विजय मला समोर। महिलांच्या प्रश्नांचे कशा पद्धतीने वाचता करणार आहात? कारण की महिलांचे अनेक प्रश्न राज्यामध्ये आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील राज्य सरकारने या अर्थसंकल्पामध्ये मांडलेली आहे। तुम्ही मध्य प्रदेशमध्ये ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रीय पक्षाचं काम करत होतात त्यावेळेस तुम्ही जवळून ती योजना बघितलेली आहेत, मग पुढची रणनीती या संदर्भात कशी असणार? कारण की विधानसभेला या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असं अनेक जण म्हणतात। आता एवढे प्रश्न झाले तुमचे की मला एक उत्तर देते। एक तर मी या योजनेचं अभिनंदन करते, कारण ही योजना असलीच पाहिजे। म्हणजे मी महिला बाल कल्याण माझ्याकडे खातं होतं तेव्हा माझी कन्या भाग्यश्री योजना आम्ही सुरू केली होती। ती अशीच होती की मुलीचा जन्मदर वाढवावा, आणि आम्ही ज्या तालुक्यातून माझ्या बीड जिल्ह्यात एक तालुका आहे त्याच्यात राज्यात सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण कमी होतं, आणि त्यामुळे एक जिद्द मी पकडून तेव्हा असे निर्णय घेतला होता आपण ह्याच्यावर खूप काम करायचं। आणि आम्ही तेव्हा 701 मुली होत्या 1000 मुलांच्या मागे, तेव्हा आम्हाला त्या 948 पर्यंत वगैरे आम्हाला तो आकडा नेता आला, एक चांगलं काम करू शकलो। तेव्हापासून मुलींचा जन्मदर वाढावा आणि मुलींना आणि महिलांना सन्मान मिळावा ह्याच्याविषयी मला प्रचंड नेहमी लहानपणापासून तो विषय आवडतो। आणि मला मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायचे आहे, एकनाथ शिंदेजींचे, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी जे बजेट दिलंय त्याच्यामध्ये हे जे महिलांना दिलंय ते फार मोठी भेट आहे। त्याच्यामुळे महिलांमध्ये खूप चांगलं वातावरण आहे। एक शेवटचा प्रश्न, ज्या तुम्ही बीड जिल्ह्यातून येता त्या बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणावरून वाद आहे, तो वाद लोकसभेमध्ये हा वाद बीड जिल्ह्यामध्ये असं म्हणणं अयोग्य ठरेल। हा वादच नाही, हा मुळात ही मागणी आहे एका समाजाची आणि एक समाजाचं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय होऊन। त्यामुळे ह्या 2 विषयांना मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, आम्ही प्रयत्न करत आहोत की हे विषय सहज मार्गी लागावे। तर त्याच्यामध्ये वाद असण्याचं कारण नाही। बीड जिल्ह्यात कसा वाद असेल जर आरक्षणाचा विषय एकट्या जिल्ह्याचा थोडीच आहे, सगळ्यांचा आहे। जास्त करून त्या ठिकाणी जातीपातीमध्ये अनेक असं म्हणणंच चुकीचं राहील। हा जो प्रश्न आहे तो सर्व जिल्ह्यांचा आहे, सर्व राज्याचा आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की पंकजा मुंडे यांचा काल विजयी झाल्यानंतर महायुतीचे आणखी 8 उमेदवार आहेत त्यांचा देखील विजय झाला होता, परंतु पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते शुभेच्छा घेऊन पंकजा मुंडे यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती, टीव्ही 9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.